सुंदर अशा वातावरणासोबत आणि कडाक्याच्या थंडीसोबत आज आम्ही पोहोचलो आहोत राजगडाच्या पाले दरवाजामध्ये। राजगडावर आपल्याला एक पाटी पाहण्यास मिळाली। पराक्रमी सरदार आणि मावळे यांच्या रक्ताने पावन झालेल्या या भूमीचे पावित्र्य राखा। मी सर्वांना विनंती करेन की या भूमीचे पावित्र्य राखा। आज मी अनुभवती आहे, जगते आहे माझ्या स्वप्नातील सकाळ। दुर्गराज राजगडावरील सुवया माचीवरील सूर्योदय ही सकाळ जगताना मला अतिशय आनंद होत आहे। हवेच्या गारव्यासोबत ही सकाळ अनुभवताना मला अतिशय आनंद होत आहे। खूप दिवसांचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे। आपण पाहू शकता सुवया माचीची तटबंदी आपल्याला इथून पाहण्यास मिळते आणि थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला हत्तीच्या आकाराचा कडा पाहण्यास मिळतो। सुवया माचीकडून बाले किल्ल्याकडे जात असताना आपल्याला हत्तीच्या आकाराचा कडा पाहण्यास मिळतो। निसर्गाची ही सुंदर अशी कलाकृती राजगडावरती आहे। हत्तीसारख्या दिसणाऱ्या कड्यामध्ये आपल्याला हे मोठं असं होल पाहण्यास मिळते। तो समोर दिसतोय सुवया माचीवरील बुरुज भक्कम आणि सुस्थितीत असून दिमाखात उभा आहे। सुवया माचीच्या मध्यभागी टेहळणी करण्यासाठी ही जागा बनवली गेली होती। या दरवाजातून आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपण या तटबंदीच्या बाहेर पोहोचतो। या ठिकाणावरून गडाच्या समोरील सर्व भागांवर लक्ष ठेवले जायचे। आता मी उभी आहे सुवया माचीवरील चिलखती बुरुजावरती। या इथून सुवया माचीचे अप्रतिम सुवया माचीकडून बाले किल्ल्याकडे जात असताना आम्हाला येथे बजरंगबलीचे दर्शन झाले। चला चल पुढे चल पुढे। राजगडाचा इतिहास आणि राजगडावरील शौर्य आणि पराक्रम अनुभवता आम्ही राजगड पाहत आहोत। राजगडाचे सौंदर्य अधिकच बहरलेलं आहे आणि या रानफुलांनी राजगडाच्या सौंदर्यात अधिकच भर टाकली आहे। रायगडाची खडतर चढाई करत असताना आम्हाला विश्रांतीसाठी ही गुहा मिळाली। आमचे गडप्रेमी मावळे इथे विश्रांती करत आहेत। बाले किल्ल्याचा मुख्य दरवाजा पार केल्यानंतर थोडस वर आल्यानंतर आपल्याला चंद्रकोर तळ पाहायला मिळते। चंद्रकोर तळ्याच्या जवळच आपल्याला ब्रह्मेश्वराचे दर्शन होते। हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या अनेक वस्तू म्युझियम मध्ये आहेत, परंतु धन्यता तेव्हाच वाटते जेव्हा राजांच्या पायाचा स्पर्श गडकोटांच्या पायरीवर झाला, त्या पायरीचे दर्शन होते। ही तीच वस्तू आणि ही तीच जागा जिथे छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर अनेक वर्ष वास्तव्यास होते। अशा पवित्र वास्तूचे दर्शन मला लाभले हे माझे सर्वात मोठे भाग्य आहे।
शिवरायांच्या अनेक वर्षांचा सहवास या राजगडाला लाभला. इथला प्रत्येक कण आणि कण त्यांच्या स्पर्शानं पावन झालेला आहे. बाले किल्ल्यावरील राजवाड्याचा भाग पाहून थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला ह्या पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. हा आहे बाले किल्ल्याचा मागच्या बाजूचा बुरुज. येथून संजीवनी माचीचे सुंदर असे दृश्य आपल्याला पाहायला मिळते. गडकोटांचे दर्शन घेण्यापेक्षा मी तर म्हणेल की गडकोट अनुभवावेत, त्यांच्याशी एकरूप व्हावे, म्हणजे स्वराज्याची वाटचाल, शिवरायांचे शौर्यपण, मावळ्यांची स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यनिष्ठा यांचा प्रत्यय येऊन जातो. जगात अनेक गड किल्ले आहेत, काही सुंदर आहेत, नक्षीकाम केलेले आहेत, त्यांच्याकडे कलावस्तू म्हणून पाहता येईल, परंतु माझ्या महाराष्ट्रातले स्वराज्यातले गडकोट जास्तीत जास्त डोंगर रांगेत पडझड झालेल्या अवस्थेत बिकट वाटा असणारे आहेत. कारण या गडकोटांनी स्वराज्य राखले, वाढवले, शत्रू सोबत झुंजारपणे लढले, तोफगोळे झेलले, परंतु झुकल्या नाही कधीच माना, ना मावळ्यांच्या ना इथल्या गडकोटांच्या. म्हणून हे ढासळले परंतु जिवंत ठेवला स्वाभिमान, पण जिवंत ठेवला इतिहास काटमानेने. जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. स्वराज्याची पहिली राजधानी दुर्गराज राजगड याचे संपूर्ण दर्शन घेऊन आणि अभ्यास करून आम्ही निघालो आहोत संजीवनी माचीवरून थेट किल्ले तोरणाकडे ट्रेक करत.